प्रश्न क्रमांक 81 मध्ये विचारलेला आहे, साहित्य कृतीतील पात्रे आणि साहित्य कृती यांच्या योग्य जोड्या जुळवा। दोन स्तंभ दिलेले आहेत, स्तंभ 1 आणि स्तंभ 2। स्तंभ 1 मध्ये पात्रे दिलेले आहेत, स्तंभ 2 मध्ये साहित्य कृती दिलेली आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। स्तंभ 1 मध्ये ए ऑप्शन मध्ये दिलेला आहे बाबल सुतार, त्याचं दिलेलं आहे गिधाडे। बी मध्ये आहे माणिक, त्याचं दिलेलं आहे सेकंड आयदान। सी दिलेला आहे शांती अक्का, त्याचं दिलेलं आहे थर्ड वरण भात लोणचा आणि कोणी नाही कोणचा। डी आहे पंढरीनाथ, पंढरीनाथचं दिलेलं आहे जिनं आमचं। म्हणून 81चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड। सर्वात आधी ए बाबल सुतारचं येईल, सेकंड वरण भात लोणचा आणि कोणी नाही कोणचा। बी मध्ये आहे माणिक, त्याचे येईल ऑप्शन नंबर 1 गिधाडे। सी दिलेला आहे शांती अक्का, शांती अक्काचे येईल सेकंड आयदान। आणि डी दिलेला आहे पंढरीनाथ, पंढरीनाथचे येईल जिनं आमचं। ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर। प्रश्न क्रमांक 82 मध्ये विचारलेला आहे, लेख कविता कथा आणि साहित्य कृती यांच्या योग्य जोड्या जुळवा। स्तंभ 1 आहे, स्तंभ 2 दिलेला आहे। स्तंभ 1 मध्ये लेख कविता कथा दिलेल्या आहेत, स्तंभ 2 मध्ये साहित्य कृती दिलेली आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी जे अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। स्तंभ 1 मध्ये ए मध्ये विचारलेलं आहे हद्दपार, त्याचं दिलेलं आहे। स्तंभ 2 मध्ये एक स्मृतिचित्रे। बी मध्ये आहे वाटेवरची, त्याचं सेकंड दिलेलं आहे वडीव। सी मध्ये दिलेलं आहे माहेर, माहेरचं दिलेलं आहे पायी चालणार। डी मध्ये आहे राजीनामा, त्याचं दिलेलं आहे जेव्हा मी जात चोरली होती। 82चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 हद्दपारचं असेल ऑप्शन नंबर 3 पायी चालणार। बीचं आहे वाटेवरची, त्याचं असेल जेव्हा मी जात चोरली होती। आणि सी मध्ये दिलेलं आहे माहेर, माहेरचं असेल वडीव। आणि डीचं असेल राजीनामा, राजीनामाचं असेल ऑप्शन नंबर 1 स्मृतिचित्रे। प्रश्न क्रमांक 83 मध्ये विचारलेला आहे, पु ल देशपांडे यांचे स्फुट विनोदी लेख संग्रह कोणकोणते आहेत। 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे अपूर्वाई, बी आहे गोडाबेरीज, सी आहे नसती उठाठेव आणि डी आहे हसवणूक। म्हणून क्वेश्चन नंबर 83चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ ए बी आणि सी। ए असेल अपूर्वाई, बी असेल गोडाबेरीज आणि सी असेल नसती उठाठेव। प्रश्न क्रमांक 84 मध्ये विचारलेला आहे, समर्थ रामदासांनी लिहिलेल्या आरत्या कोणत्या। या ठिकाणी एकूण 5 आरत्या दिलेल्या आहेत। या आरत्यांपैकी अचूक ज्या रामदासांनी लिहिलेल्या आरत्या आहेत त्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये दिलेले आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना। बी मध्ये आहे लव थवती विक्राळा ब्रह्माडी माळा। ई आहे दुर्गे दुर्गट भारी। सी आहे 17ने उडाने हुंकार वंदनी आणि डी आहे युगे 28 वेटेवर उभा। म्हणून क्वेश्चन नंबर 84चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड केवळ बी आणि सी। बी असेल लवथवती विक्राळा ब्रह्माडी माळा आणि सी असेल 17ने उडाने हुंगार वंदनी। क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलेला आहे, वाङ्मय इतिहासाच्या स्वरूपाविषयी केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा। एकूण 4 विधाने दिलेली आहेत आणि याच्यापैकी चुकीचे विधान आहे ते आपल्याला शोधायचे आहे। 1 मध्ये दिलेला आहे वाङ्मय इतिहास पुन्हा पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज सतत निर्माण होत असते। 1 दुसरा आहे वाङ्मय इतिहास हा वाङ्मय संबंधीचा शेवटचा शब्द असतो।
थर्ड, वाङ्मय इतिहास वाङ्मयासंबंधीचे संपूर्ण सत्य आपल्या समोर उभे करील असे म्हणता येणार नाही. फोर्थ, वाङ्मय इतिहासाकडे स्वतःचा असा एक पूर्वनिश्चित दृष्टिकोन असावा लागतो. म्हणून क्वेश्चन नंबर 85चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. वाङ्मय इतिहास हा वाङ्मय संबंधीचा शेवटचा शब्द असतो, हे चुकीचे विधान आहे. बाकीचे 3 जे विधान आहे ते अगदी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 86 मध्ये विचारलेला आहे, रिलेक्स ऑफ एशियन पोएट्री हा लोकगीतांचा संग्रह कोणाचा? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. एक दिलेला आहे W.J. थॉमस, सेकंड आहे जॉन ब्रँड आणि थर्ड आहे G.L. गोमे आणि 4 आहे बिशप थॉमस. म्हणून क्वेश्चन नंबर 86चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 बिशप थॉमस. क्वेश्चन नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, गद्य मिश्रित काव्य म्हणजे काय? 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे चूर्णिका, दुसरा आहे चंपू, तिसरा आहे उल्कलिका आणि चौथा आहे कथाकाव्य. म्हणून क्वेश्चन नंबर 87चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड चंपू. क्वेश्चन नंबर 88 मध्ये विचारलेला आहे, बहुतांश संस्कृत वृत्ते मराठीत आणण्याचा पहिला प्रयत्न कोणत्या मराठी कवीने केला आहे? खाली 4 कवित्री दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शनापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक दिलेला आहे विठ्ठल बिडकर, सेकंड आहे नागेश, तिसरा आहे आनंद नै आणि चौथा आहे रघुनाथ पंडित. म्हणून क्वेश्चन नंबर 88चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 आनंद तनय. क्वेश्चन नंबर 89 मध्ये विचारलेला आहे, धन्य धन्य हे मराठी ब्रह्मविद्येची कसवटी, हा द्वारसेलेचा पोटी, परिसु जोडीला ही ओवी कोणत्या कवीने लिहिलेली आहे? खाली 4 कवी दिलेले आहेत आणि याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक मध्ये दिलेला आहे एकनाथ, दुसऱ्यामध्ये आहे त्र्यंबकराज आणि तिसरा आहे जनी जनार्दन आणि चौथा आहे शिवकल्याण. म्हणून क्वेश्चन नंबर 89चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 जनी जनार्दन. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, चीनमधील कोणत्याही लेखकाचे साहित्य वाचताना वाचकाने चीनने भारताबरोबर केलेल्या युद्धाचा संदर्भ मनात ठेवून वाचन केले तर कोणते रसविघ्न निर्माण होते? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे निज सुखदी विभसी भाव, दुसरा आहे प्रतिती उपाय वैकल्य, तिसरा आहे अप्रधानता आणि चौथा आहे स्वपरगत देशकाल विशेषावेश. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ 19 स्वपरगत देशकालीन विशेषावेश. मग 91 मध्ये विचारलेला आहे, लौकिकातील चित्तवृत्तीचे कारण नाट्यात अगर काव्यात विभाव बनते, या विधानातील विभाव म्हणजे प्रत्यक्षात काय? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे शाकुंतल नाटकातील दुष्यंत शकुंतला, सेकंड आहे शाकुंतल नाटकातील शकुंतलेचा अभिनय आणि थर्ड आहे शाकुंतल नाटकातील शकुंतलेच्या मनात निर्माण होणारे हर्ष लज्जादी भाव आणि फोर्थ आहे शाकुंतल नाटकातील नेपथ्य. म्हणून क्वेश्चन नंबर 91चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 शाकुंतल नाटकातील दुष्यंत शकुंतला. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, रणछोड हे पात्र बाबुराव बागुलच्या कोणत्या कथेतील आहे? 4 कथा दिलेल्या आहेत. 4पैकी अचूक जी कथा आहे ती या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. 1 मध्ये आहे गुंड, 2 मध्ये आहे वानर आणि 3 मध्ये आहे स्पर्धा, 4थी मध्ये आहे जेव्हा मी जात चोरली होती. म्हणून क्वेश्चन नंबर 92चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 गुंड.
क्वेश्चन नंबर 93 मध्ये विचारलेला आहे, शंकरराव खरात यांच्या पुढील कथासंग्रहाचा कालानुक्रम निश्चित करा. 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे तडीपार, बी आहे सांगावा, सी आहे 12 बलुतेदार आणि डी आहे गावसीव आणि ई आहे सुटका. म्हणून सर्वात आधी जे आन्सर येईल ते ऑप्शन नंबर 1. सर्वात आधी येईल सी 12 बलुतेदार, सेकंड येईल ए तडीपार आणि थर्ड येईल बी सांगावा आणि 4 येईल डी गावसीव आणि शेवटी येईल ई सुटका. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर ऑफ 93. क्वेश्चन नंबर 94 मध्ये विचारलेला आहे, काव्य यशस्य अर्थकृत्ये व्यवहार विद्ये शिवे तर रक्षतये श्रद्ध परिनिवर्तये कांता समित्तयोपदेश संयोज्ये. या श्लोकातील क्रमानुसार काव्यातील प्रयोजनाचा क्रम निश्चित करा. 5 पर्याय दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए मध्ये दिलेले आहे पैसे मिळवणे, बी मध्ये आहे अशुभ निवारण आणि सी मध्ये आहे पत्नीने पतीला केलेला मधुर उपदेश, डी आहे आनंद आणि ई आहे व्यवहार ज्ञान. म्हणून क्वेश्चन नंबर 94 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. सर्वात आधी येईल डी आनंद, सेकंड येईल बी अशुभ निवारण आणि थर्ड येईल ए पैसे मिळवणे आणि फोर्थ येईल सी पत्नीने पतीला केलेला मधुर उपदेश आणि शेवटी येईल ई व्यवहार ज्ञान. क्वेश्चन नंबर 95 मध्ये विचारलेला आहे, जन्मानुसार शाहीर कवींचा क्रम निश्चित करा. 5 ऑप्शन दिलेले आहेत, 5 शाहीर दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे अनंत फंदी, बी मध्ये आहे परशुराम, सी मध्ये आहे सगन भाऊ आणि डी मध्ये आहे प्रभाकर आणि ई मध्ये आहे राम जोशी. म्हणून क्वेश्चन नंबर 95 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात आधी येईल ए अनंत फंदी, त्याच्यानंतर येईल बी परशुराम आणि थर्ड येईल ई राम जोशी आणि फोर्थ येईल डी प्रभाकर आणि शेवटी येईल सी सगन भाऊ. 96 मध्ये विचारलेला आहे, जे या नाही शास्त्री प्रतीती नेनती तर्कमुद्रेची स्थिती ते या लागे मराठी या युक्ती केली ग्रंथ रचना. या शब्दात आपल्या ग्रंथ रचनेचा हेतू कोणी मांडलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे ज्ञानेश्वर, दुसऱ्यामध्ये दिलेला आहे एकनाथ आणि तिसऱ्यामध्ये दिलेला आहे मुकुंदराज आणि चौथ्यामध्ये दिलेला आहे माहीन भट्ट. म्हणून क्वेश्चन नंबर 96 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 मुकुंदराज. ही ओडी विवेक सिंधू या ग्रंथातील आहे. क्वेश्चन नंबर 97 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचे कर्तृत्व महदंबा, माहीम भट्ट व लक्ष्मेंद्र भट्ट या तिघांकडे जाते. 4 ग्रंथ दिलेले आहेत, त्याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे धवडे पूर्वार्ध, दुसरा आहे धवडे उत्तरार्ध, तिसरा आहे ज्ञानप्रबोध आणि चौथा आहे रुद्धिपूर वर्णन. म्हणून क्वेश्चन नंबर 97 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 धवडे पूर्वार्ध. क्वेश्चन नंबर 98 मध्ये विचारलेला आहे, खंडाधिष्ठ स्वनिम आणि त्यांचे मराठीतील उदाहरण यांची योग्य जोड्या जुडवा. स्तंभ 1 दिलेला आहे आणि स्तंभ 2 दिलेला आहे. स्तंभ 1 मध्ये विचारलेला आहे, ए मध्ये आहे अवधी, स्तंभ 2 मध्ये आहे 1 मध्ये हं आणि बी मध्ये आहे नाशिक रंजन, स्तंभ 2 मध्ये आहे दुसरं पुण्याचे, सी मध्ये आहे सुरावली, स्तंभ 2 मध्ये तिसरा आहे विणा आणि डी मध्ये आहे बलाघात आणि स्तंभ 2 मध्ये आहे हॉन्स आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 98 चं अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. ए चं येईल, ए मध्ये आहे अवधी, त्याचं येईल हॉन्स आणि बी चं येईल
नाशिक रंजनचे येईल पुण्याचे. आणि सी आहे सुरावलीचे येईल एक आणि डी मध्ये दिलेलं आहे बलाघातचं येईल तिसरं विना. क्वेश्चन नंबर 99 मध्ये विचारलेला आहे, एका उत्तम भाषांतरकाराकडे आवश्यक असलेल्या कौशल्याच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी विसंगत विधान शोधा. 4 विधाने दिलेली आहेत. 4 अचूक जे विधान आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. 1 मध्ये दिलेलं आहे, भाषांतरकाराला स्रोत आणि लक्ष्य भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे पुरेसे असते. दुसरं आहे, शब्दाची निवड करताना स्रोत भाषेतील अर्थ अबाधित ठेवून लक्ष्य भाषेतील अर्थसुलभ शब्द निवडले पाहिजेत. तिसरं आहे, भाषांतरकाराने व्याकरणाविषयीचे अज्ञान बाळगून चालत नाही. चौथं आहे, मूळ साहित्यकृतीच्या शैलीनुसार भाषांतरकाराला भाषांतर करता आले पाहिजे. म्हणून क्वेश्चन नंबर 99चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. भाषांतरकाराला स्रोत आणि लक्ष्य भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे पुरेसे असते. नंबर 100 मध्ये विचारलेला आहे, माणूस या कादंबरीतील घटनाचा क्रम लावा. 5 घटना दिलेल्या आहेत आणि 5 घटनाचा क्रम लावायचा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक ऑप्शन असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. 1 मध्ये दिलेली आहे घटना, शंकर शेवंती रफिकने चित्रपट पाहणे. दुसरी घटना आहे, शंकरने महाराष्ट्र व्यायामशाळेतल्या वस्तादाला डाव टाकणे. तिसरी घटना आहे, शंकरच्या सायकलचा टायर फुटणे. चौथी घटना आहे, शंकर आणि रफिकने पोस्टात जाऊन खाते उघडणे. आणि शेवटची घटना आहे, रफिकच्या आईला भेटायला शंकरने जाणे. क्वेश्चन नंबर 100चे जे अचूक उत्तर असेल ते तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे. आजचे क्लासमध्ये आपण 18/6/2024 मध्ये UGC नेटची जी परीक्षा झालेली होती त्याच्या आजच्या क्लासमध्ये आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत क्वेश्चन्स. तिथपर्यंत